चला तर मग वर्षभरासाठी भाजी नसली की भाजीची कमी पूर्ण करतात म्हणजेच सांडगे। आज बनवूया मस्त असे मिक्स डाळीचे सांडगे। नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। मिक्स डाळीचे सांडगे मग तुम्ही मसाल्याचे बनवा, सुक्के बनवा, पातळ बनवा किंवा तिखटा मिठाचे बनवा, खायला अप्रतिमच लागतात। तर सांडगे बनवण्यासाठी इथे मी 1 किलो मटकी डाळ घेतलेली आहे। मटकी डाळीने ना सांडग्याला खूप छान चव येते, म्हणून मटकीची डाळ मी इथे जास्त वापरलेली आहे। तर 1 किलो मटकीची डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे पाव किलो मी मूग डाळ घेणार आहे, बिगर सालाची, साल नसलेली। पाव किलो म्हणजेच 250 ग्राम ही डाळ आहे। आता त्याचबरोबर इथे 100 ग्राम मटकीची डाळ घ्यायची आहे, माझ्याकडे थोडीशी कमी भरली। त्याचबरोबर 100 ग्राम इथे हरभरा डाळ घेतलेली आहे, 1 वाटी। 1 वाटी म्हणजेच 100 ग्राम इथे मी साल असलेली मुगाची डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे। अर्धी वाटी धने आणि अर्धी वाटी जिरे घेतलेले आहेत। सर्व एकत्र करून घेतलेलं आहे। आता हे मिक्स करून घेणार आहोत। फक्त जी मटकीची डाळ आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर इतकी घाला, नाही तर तुम्ही अर्धी केली तरी पण चालते। आता ह्या सर्व जिन्नस एकत्रित करून घेऊयात। आता डाळीच्या बरण्या म्हटलं की पैसे तर सापडणारच। चला, सर्व डाळी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यात, पण यामध्ये मी एक डाळ घालायची विसरलेली आहे, ती म्हणजे उडदाची डाळ। तर अर्धी वाटी बिगर सालाची आणि अर्धी वाटी सालाची डाळ घेतली आहे। सर्व एकत्रित करून गिरणीवरनं दळून घेतलेलं आहे। माझ्याकडे घरीच आहे म्हणून मी लगेच दळून घेतलेलं आहे। फक्त थोडंसं असं रवाळ दळून घ्यायचं आहे, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाड पण दळायचं नाही आहे। दळून घेतलं। इथे मी एक 4 ते 5 लसणाचे गाठे सोलून घेतलेले आहे, म्हणजेच 1 वाटी पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या पण मस्त अशा खलबत्त्यात घालून ठेचून घ्यायच्या आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कोरडी करून नंतर चिरून घ्यायची आहे। आता लसूण यामध्ये घालून घेतलेला आहे ठेचलेला, आणि खलबत्त्यात थोडं पाणी घालून यामध्ये घालून घेतलेलं आहे। 5 चमचे लाल मिरची पावडर वापरलेली आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। पाणी घालून मस्त असा याचा गोळा तयार करून घेतलेला आहे, आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जास्त पातळ नाही करायचा, म्हणजे हाताला चिटकेल, आणि जास्त घट्ट करायचं नाही, जेणेकरून त्याच्या रवाळ आपण डाळी दळून घेतलेल्या आहेत त्या भिजणार नाहीत। थोडं थोडं पाणी लावून याला मस्त असं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि छोटे छोटे सांडगे पाडून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही अगदी सहज हाताला पाणी लावलं की हे सांडगे तयार होतात। झाकणावर, ताटावर किंवा तुम्ही कपड्यावर पण हे सांडगे घालू शकता। सर्व सांडगे व्यवस्थित घालून घेतलेत आणि कडकडीत उन्हामध्ये आणून ठेवले। 2 दिवस छान कडकडीत उन्हात हे सांडगे मी वाळून घेतलेले आहेत। बघू शकता अगदी मस्त असे हे वाळलेले आहेत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हळद पण कलरसाठी घालू शकता, मी हळद वापरलेली नाही आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। नमस्कार।